काय झालंय आपल्या महाराष्ट्राला? नेमकी कुणाची नजर लागली आहे छत्रपतींच्या स्वराज्याला? ज्या राज्यातील महिला सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत त्याच आपल्या राज्यामध्ये सुरक्षित नाहीत. दिवसाढवळ्या त्यांच्यावरती कुठं अत्याचार होत आहे, कुठं बलात्कार होत आहे आणि गृह खातं काय करते तेच कळत नाहीये. सातारच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या बीडच्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावरती सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात लिहिलं होतं, माझ्या मरणाचं कारण PSI गोपाल बदने हे आहेत, ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर, ज्याने माझा 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला. मित्रांनो बघा, कायद्याचे रक्षकच कसे भक्षक बनलेत. हा PSI गोपाळ बदने मागच्या कुठल्या केसमधील पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी, आरोपींचं फिट सर्टिफिकेट देण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती दबाव आणत होता. म्हणजे आरोपींना वाचवण्यासाठी हे पोलीस खोटे सर्टिफिकेट मागत होते. या प्रकरणामध्ये एका माजी खासदाराचा सुद्धा दबाव होता असं समोर येत आहे. नक्की तो खासदार कोण आहे हे समोर येईल की प्रकरण दाबलं जाईल हे पुढे बघावंच लागेल. पण विचार करा, जेव्हा हा गोपाळ बदने PSI झाला असेल तेव्हा अख्ख्या गावाने गुलाल उधळला असेल. आई बापाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले असतील की आपलं पोरगं PSI झालंय. त्यांना वाटलं असेल की पोरानं नाव कमावलं. पण पोरानं वर्दी घातल्यानंतर काय कांड केले ते जेव्हा त्यांना समजलं असेल तेव्हा त्यांची सुद्धा मान शरमेने खाली गेली असेल. जेव्हा वर्दीतला रक्षक हा भक्षकासारखा वागत असेल तर गृह खात्याचा दबाव राहिलेला नाही हे स्पष्ट दिसतंय. छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये दररोज या घटना घडतायत. ज्यांच्याकडे न्याय मागायला सर्वसामान्य माणूस जातोय तोच त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतोय, दबाव आणतोय आणि राजकारणी या असल्या अवलादींना सपोर्ट करताय.